युनिकॉर्न बिल्डरनं 100 कोटीपेक्षा FSIचा घोटाळा केला, यावर कसं लक्ष? 1,00,000 कोटीचे FSIचे घोटाळे आहेत. 100 कोटी ते ते उघडकीस आलं म्हणून आपण म्हणतोय. 100 कोटी रुपयाचे घोटाळे, 100 कोटी रुपये, इतके प्रचंड घोटाळे झालेले आहेत. TDR घोटाळा, FSI घोटाळा आणि SIR घोटाळा, हे सर्व घोटाळे प्रचंड मोठे आहेत. आज सरकारला त्या संदर्भात चौकशी करायचीच नाही आहे. आम्ही हाऊसमध्ये अनेक मांडलेत. पुण्यामध्ये TDRचा जवळपास 2,000 कोटीचा घोटाळा उघडकीस आला. एका चॅनलनी, एका मीडियानी हे संपूर्ण प्रकरण गुन्हानिशी दाखवलं. कुठलीही कारवाई नाही. तो तिकडे तुमच्या डम्पिंग यार्डमध्ये बिल्डिंगवर कोसळतो आणि अनेक लोकांचा जीव जातो, पण तो मोकाट सुटतो. तो अंथोनी नावाचा तो काम करणारा, त्याच्यावर कारवाई होत नाही. आणि याच्यामध्ये SRAचे अधिकारी याच्यात इन्व्हॉल्व आहे आणि बदल्यांचा घोटाळा आहे. SRAचे वॉर्ड अधिकारी वगैरे सगळे इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. याला काही उपस्थित करणार आहे मोठं? हे बघा, SRA मध्ये ज्या गोष्टी आहेत तिथे जो माणूस डेप्युटेशनवर जातो तो परमनंट तिकडे होतो, त्याला बदललंच जात नाही. म्हणजे एकदा त्याची ट्रान्सफर त्या ठिकाणी गेली, आता अनेक लोकांना तिथेच परमनंट केला गेला 1 करोड रुपये घेऊन. हे फार मोठा एक स्कॅनल आहे. ही एक फार मोठं रॅकेट आहे आणि हे सगळं रॅकेट मिळूनच हा धंदा सुरू आहे. यावर कोणाचं नियंत्रण आता मला सांगण्याची गरज नाही. पण गव्हर्नमेंट सरकारने एवढ्या घोटाळे होत असताना मूग गिळून गप्प बसू नये. या घोटाळ्याची चौकशी करावी आणि दोषीवर